मी जेव्हा माईंच्या सोबत लांबच्या प्रवासात असतो तेव्हा आमच्या खूप गप्पा चर्चा होतात. माई तिच्या गत आयुष्यातील घटना प्रसंग अनुभव सांगत असते. मी आणि विनय दोघेही त्या घटना एकाग्र चित्तानं ऐकत असतो. कारण माईच्या मनामध्ये आलेला हा विचार पुन्हा टिपणं शक्य नाहीये याची जाणीव आम्हाला असते. या सर्व प्रसंगामधून माईमधील खंबीरपणा, धीरोदत्तपणा, हिंमत, शौर्य, जिद्द, चिकाटी, प्रसंगावधान, निर्णयक्षमता, सोशिकता आदी स्वभावगुणांचे विविध पैलू दिसतात. अशीच एक गंभीर घटना तिनं आम्हाला प्रवासात ऐकवली. तो प्रसंग माई अलीकडे आपल्या आत्मकथनातूनही सांगत असते. 1974-75 मधील ती घटना. घरादारापासून दूर झाल्यानंतर ती गाणं भजन म्हणत गावोगावी हिंडत असे. भीक मागून मिळेल त्या अन्नावर भूक भागवत असे, तर कधी उपाशी पोटी राहत असे. घर ना दार ना ठिकाण, जहा बस्ती वहा खाना असं तिचं आयुष्य होतं. त्या काळात ती मराठवाडा, हैदराबाद, काचीगुडा या परिसरात भीक मागत फिरत होती. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला, 8 दिवस अन्नच मिळालं नव्हतं. फिरत फिरत ती एका खेडेगावात पोहोचली. रात्री 8-9 वाजेची वेळ. त्या गावात भजनाचा कार्यक्रम सुरू होता. भजनाचा सूर तिच्या कानी पडला आणि माई त्या दिशेने भजनास्थळी पोहोचली. माईचा अवतार म्हणजे स्मशानात फेकून दिलेल्या कपड्यातील फाटलेलं पातळ, अंगाला पाणी नाही, विस्कटलेले डोक्यावरचे केस, पायात चप्पल नाही अशी दयनीय स्थिती असल्यामुळे माई तेथे एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसली. भजन हा तिचा जीव की प्राण, त्यामुळे त्या भजनामध्ये ती दंग झाली. भजन ऐकत ऐकत मध्येच हात उंच करून म्हणायची, मलाही एक भजन म्हणू द्या ना. गप्प बैस. भजन संपलं की पुन्हा विनवणी करत असे. भजनाचा कार्यक्रम समारोपाकडे येत असताना अखेर कोणीतरी म्हणालं, अरे केव्हाची ती बाई भजन म्हणण्यासाठी आर्जव करीत आहे, तर म्हणू द्या तिला एक भजन. माईची इच्छा मान्य करण्यात येऊन भजनाला अनुमती देण्यात आली. मग काय, माईनं जीव एकवटून संत तुकडोजी महाराजांचं भजन गोड सुरात गायलं. झाला देशव्यापी आकांत, अजून का नाही येई भगवंत. भजन संपलं नि सर्वांनीच माईला गराडा घातला. तिला जेवणासाठी आग्रह करण्यात आला. त्या भजन मंडळीसोबत माई पोटभर जेवली. भुकेची आग शांत झाली. सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. माई पुन्हा अनाथ, एकटी. त्या खेडेगावात एसटीच्या निवाऱ्यामध्येच तिने मुक्काम केला. सकाळी उठली. माईला आता पुढच्या गावी प्रस्थान करायचं होतं. एवढ्यात सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक बस आली. माई त्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागली, पण एसटी कंडक्टरने माईला खाली उतरण्याचा इशारा केला. तुमच्या गाडीला ज्या गावचा बोर्ड आहे त्या गावचं तिकीट द्या. बाई गाडीत जागा नाहीये, मागच्या एसटीने. कंडक्टर तिला तिकीट देईना आणि माई खाली उतरेना. माई त्या दिवशी जिद्दीला पेटली होती. एसटी पांढऱ्या बोर्डची म्हणजे प्रवास भाडे कमी लागेल या विचाराने माई बसमधून खाली उतरेना. असा हा प्रकार 4-5 मिनिटे सुरू होता. वाद काही मिटेना. दोघेही हट्टाला पेटलेले. एवढ्यात पांढरे फाटके कपडे घातलेला, दाढी वाढलेला अशा अवस्थेतील एक गरीब माणूस बसच्या दरवाजाजवळ येऊन माईला म्हणाला, अहो बाई, रात्रीचं भजन तुम्ही म्हटलंत ना? कारण मी तिथेच होतो. किती गोड आवाजात भजन गायलं तुम्ही. मला लई आवडलं. मी गरीब माणूस आहे. माझा एक घोटभर चहा पिता का? मला लई बरं वाटेल. माईनं क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. त्याचा भोळाबाबडा चेहरा, चहा पाजण्याची विनवणी आणि कळकळ पाहून ती खाली उतरली. अगोदरच आभाळ आलेलं होतं, अंधार पडलेला. एवढ्यात आकाशात ढगांचा प्रचंड गडगडाट झाला. वीज कडाडली आणि ती सरळ त्या एसटीवर येऊन कोसळली. अकस्मात मोठा आवाज झाला. आगीच्या लोळात एसटी बस गडप झाली, संपली. सर्वत्र एकच हाहाकार उडाला. लोक आगीच्या दिशेने धावू लागले. आक्रोश आणि किंचाळ्यांनी एकच हल्लकल्लोळ माजला. परिसर सुन्न झाला. त्या बसमधील सर्व प्रवासी, चालक,
जळून भस्मसात झाले होते. त्यांच्या मृतदेहांचे 1-1.5 फुटाचे कोळसे तेवढे शिल्लक राहिले होते. आग एवढी दाहक होती की त्या आगीच्या प्रभावाने माईच्या डोक्यावरील कपाळाजवळचे केस जळाले होते, अंगावरचे कपडे पेटले होते. या भीषण आणि मन सुन्न करणाऱ्या अपघाताकडे पाहत असताना माईचाही थरकाप उडाला. ती भयभीत झाली. बापरे, या बसमध्ये मी असते तर माझाही कोळसा झाला असता, सारे संपले असते. लोकांची धावपळ, गर्दी, आक्रोश, अरे वाचवा वाचवा, पण काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं. फक्त एसटी बसचा सांगाडा, जळालेली राख आणि बसमधील प्रवाशांचे झालेले कोळसे. तिला काहीही सुचत नव्हतं. ती एकटीच. वेदना सांगायला कोणीही जवळ नाही. अशा अभागिनीला का वाचवलंस असा प्रश्न ती विधात्याला मनोमन विचारू लागली. ती भानावर आली आणि त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागली. गर्दीत शोधूनही तो तिला दिसला नाही. मग माईचं विचारचक्र सुरू झालं. मला बसमधून चहाच्या निमित्तानं खाली उतरवून घेणारा तो कोण? त्यानं मला वाहकाशी सुरू असलेल्या वादापासून दूर करून बसमधून चहा पाण्याच्या आग्रहानं खाली उतरवलं. त्याला हे का सुचावं? आणि या भीषण मन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर तो कुठे गेला? या प्रश्नांची उत्तरं माई आजही शोधत आहे. हा प्रसंग माईनं जेव्हा आम्हाला सांगितला तेव्हा आमच्याही अंगावर अक्षरशः शहारे आले. काही क्षण आम्ही श्वास घ्यायलाही विसरलो. अंगाला घाम सुटला. डोक्याला हात लावून आम्ही माईकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होतो. मी म्हणालो, माई, तुझ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडेही नाहीत. ती गरीब व्यक्ती कोण? त्याच वेळी त्याने तुला का उतरवलं? तुझा कंडक्टरशी वाद सुरू असताना त्या व्यक्तीचं तू कसं ऐकलंस? हे न उलगडणारं कोड आहे. पण एक मात्र निश्चित की तुझी मृत्यूची वेळ आलेली नव्हती. तुझं आयुष्य अजून बाकी होतं. आयुष्याची दोरी बलवत्तर म्हणून तू त्या अपघातातून बचावलीस. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. विधात्यानेच तुला जगवलं. त्याचा त्यामागे निश्चित हेतू असावा. त्याला तुझ्या हातून अनाथांची, निराधारांची सेवा घडवायची होती. त्यासाठी तुला सद्बुद्धी देऊन बस खाली उतरवलं. तुला पुनर्जन्म देऊन अनाथांच्या कल्याणासाठी आणखी सामर्थ्य मिळालं. तुझ्या पुनर्जन्माचं खऱ्या अर्थानं तू सार्थक केलं आहेस माई. या घटनेतून माईचा दुसऱ्यांसाठी जगण्याचा विचार सुरू झाला.